नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील 5th टाईप डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आणि त्यातले शो दॅटचे एक्झाम्पल्स घेऊ. एक्झरसाइज 1.4 मधील तर पहिलं एक्झाम्पल आहे इफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 + t² टू द बेस ई and y is equal to t minus tan inverse t, then show that dy by dx is equal to न्यूमरेटर मध्ये रूट ऑफ e रेस टू x मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 2. इथं x आणि y हे t मधले फंक्शन्स आहेत, म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत आणि पॅरामीटर आहे t. dy by dx काढायचं असेल तर आपण dy by dx dy by dt डिवायडेड बाय dx by dt फॉर्म्युल्यानं काढू शकतोय. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक एक्झाम्पल असं आहे की जे इलिमिनेशन मेथडनं लवकर सॉल्व्ह होणार नाही आहे, म्हणून मी काय करतोय तर पॅरामेट्रिक फॉर्मनं हे एक्झाम्पल सोडवतोय. गिवन एक्स दिलेलं आहे लॉग ऑफ 1 + t², वाय दिलेलं आहे t मायनस टॅन इनवर्स t. हे दोन इक्वेशन्स लिहून घेतले. हे दोन्ही इक्वेशन्स डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू t. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ डी डी टी दोन्ही बाजूचा घेणे. डी डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी टी ऑफ लॉग ऑफ 1 + t² हे पहिल्या इक्वेशनसाठी होईल. आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी डी डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी डी टी ऑफ टी मायनस टॅन इनवर्स टी. डी डी टी ऑफ एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी. आता डी डी टीच्या आतमध्ये लॉग दिसला, लॉगची डेरिव्हेटिव्ह 1 समथिंग, म्हणून लॉग ऑफ 1 + t² ची डेरिव्हेटिव्ह 1/1 + t² इंटू डी डी टी ऑफ दॅट अंडरलाईन फंक्शन म्हणजे 1 + t² ची. डी डी टी ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ टी मायनस डी डी टी ऑफ टॅन इनवर्स टी. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट. देअरफॉर डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 1/1 + t² ॲज इट इज. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट. 1ची डेरिव्हेटिव्ह 0 आणि t² ची डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणून डी एक्स बाय डी टी झाला 1/1 + t² इंटू 0 + 2t. आणि इकडे डी वाय बाय डी टी जो आहे तो डी डी टी ऑफ टी 1 आणि टॅन इनवर्स टीची डेरिव्हेटिव्ह 1/1 + t², म्हणजे डी वाय बाय डी टी झाला 1 - 1/1 + t². थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. एल एच एस जी आहे पहिल्या इक्वेशनसाठी आपण बघितलेली, ती डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय 1 + t² झालेलं आहे सिम्प्लिफिकेशन. आणि दुसऱ्यासाठीचं डी वाय बाय डी टी इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम करतो, म्हणजे 1ला 1 + t² न मल्टिप्लाइड करावं लागेल आणि ते पुढचा -1 डिवायडेड बाय 1 + t². +1ला -1 कॅन्सल होतील आणि हे फायनल आपल्याला डी एक्स बाय डी टी आणि डी वाय बाय डी टी मिळतील. डी एक्स बाय डी टी आहे 2t डिवायडेड बाय 1 + t² आणि डी वाय बाय डी टी आहे t² डिवायडेड बाय 1 + t². वी हॅव, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. आता डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टीच्या व्हॅल्यूज तिथं दिसत आहेत t² डिवायडेड बाय 1 + t² आणि डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू 2t डिवायडेड बाय 1 + t². त्या व्हॅल्यूज पुट करून घेतल्या. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू t² डिवायडेड बाय 1 + t² होल डिवायडेड बाय 2t डिवायडेड बाय 1 + t². न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 1 + t² आहे, कॅन्सल झाला, म्हणजे न्यूमरेटरमध्ये राहतील t², डिनॉमिनेटरमध्ये राहतील 2t. एक टी कॅन्सल होईल, न्यूमरेटरमध्ये राहील टी आणि डिनॉमिनेटरमध्ये राहतील 2. इक्वेशन नंबर 3. पण आपल्याला डी वाय बाय डी एक्स असा दाखवायचा नव्हता, टीच्या फॉर्ममध्ये नको आहे. डी वाय बाय डी एक्स कसा पाहिजे, एक्सच्या फॉर्ममध्ये, रूट ऑफ e रेस टू x -1 डिवायडेड बाय 2. त्यासाठी मी पहिल्या इक्वेशनचा वापर करणार आहे ज्याच्यात एक्स आहे. एक्स कसा आहे तर लॉग ऑफ 1 + t² टू दी बेस ई. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मला बेस इंडेक्समध्ये जायचं असेल तर लॉग हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि बेस एल एच एसला ढकलतो, म्हणजे e रेस टू x इज इक्वल टू 1 + t² होईल. म्हणजेच या ठिकाणी आपण जो x आहे, e रेस टू x आहे, तो 1 + t² लिहीन. पण आपल्याला इथं t/2 आहे डी वाय बाय डी एक्स इक्वेशन 3 मध्ये, म्हणून टीची व्हॅल्यू काढायची आहे. 1ला आर एच एसला जो आहे तो एल एच एसला पाठवतो, म्हणजेच t² मला मिळेल e रेस टू x -1 आणि त्याच्यावरून टीची व्हॅल्यू मिळेल रूट ऑफ e रेस टू x -1. ती व्हॅल्यू जर पुट केली
तर डीवाय बाय डी एक्स आपला होईल रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय 2. आणि हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं. दुसरं एक्झाम्पल आपल्याकडे, हे खूप सोपं एक्झाम्पल आहे, फक्त तुम्हाला ती सबस्टिट्यूशन कळाली पाहिजे. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशनमधून इलिमिनेशन टीचं कसं करायचं हे कळालं पाहिजे. तर हे एक्झाम्पल असं आहे बघा, क्वेश्चन नंबर सेकंड. इफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी, वाय इज इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t, देन शो दॅट साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मी तुम्हाला सांगितलं पाठीमागचं एक्झाम्पल, फक्त तेवढंच एक्झाम्पल आपण इलिमिनेशन मेथडनं सॉल्व करणार नाही. अदरवाईज हे सर्व एक्झाम्पल आपण इलिमिनेशन मेथडनंच सॉल्व करणार आहे. सोल्युशनमध्ये मग लिहिलं गिवन एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी, हे एक इक्वेशन दिलेलं होतं. साइन इनवर्सला LHSला पाठवतो. साइन इनवर्स पलीकडे गेल्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये जाईल, साइन एक्स होतील आणि ती कोणाची व्हॅल्यू होईल? ई रेस टू टीची व्हॅल्यू साइन एक्स. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता वाय जो दिलेला आहे तो व्यवस्थित बघा, रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू 2t. ई रेस टू 2t कसे लिहू शकतोय? ई रेस टू टीचा स्क्वेअर, लक्षात आलं का? ए रेस टू एम रेस टू एन हा ए रेस टू एम एन असतो, म्हणजे ए रेस टू एम एन आपल्याला ए रेस टू एम रेस टू एन लिहिता येतील. म्हणजे वाय मी कसा लिहितोय? रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू टीचा ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्या इक्वेशनवरून ई रेस टू टीची व्हॅल्यू आहे साइन एक्स, म्हणजे वाय होईल रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर. साइन एक्सचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. वाय आपला झाला रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, म्हणजे वाय आपला झाला रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सचं स्क्वेअर रूट ते येईल कॉस एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण की या ठिकाणी आपला जो पॅरामीटर होता तो इलिमिनेट झालेला आहे, म्हणून डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. साइन एक्सची टर्म जी RHS मध्ये ती LHSला घेतो, म्हणजेच होईल साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे तुमचं एक सेकंड एक्झाम्पल होतं. थर्ड एक्झाम्पल आहे, हे खूप छान एक्झाम्पल आहे बघा, थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल, इफ x is equal to 2bt divided by 1 plus t square, y is equal to a into 1 minus t square divided by 1 plus t square, then show that dx by dy, remember not dy by dx, dx by dy is equal to minus b square y divided by a square x. सोल्युशनमध्ये मी घेतोय गिवन x is equal to 2bt divided by 1 plus t square, y is equal to a into 1 minus t square divided by 1 plus t square. x आणि y टी या व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत, म्हणजे हे जे दोन इक्वेशन्स झाले ते पॅरामेट्रिक इक्वेशन झाले आणि पॅरामीटर झाला टी. आता या ठिकाणी ए आणि बी जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत, ते मी LHSला घेतो. LHSला का घेतोय तर ते पुढच्या स्टेपला तुम्हाला लक्षात येईल. पहिलं इक्वेशन असं होईल एक्स डिवायडेड बाय बी इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, अँड सेकंड इक्वेशन होईल वाय डिवायडेड बाय ए इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. इनवर्सच्या टाईपमध्ये आपण असं पाहिलेलं होतं एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन्स, त्याच्यामधले हे एक्सप्रेशन्स आहेत 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, 1 minus t square divided by 1 plus t square. For both the expressions put t is equal to tan theta. या ठिकाणी t ची व्हॅल्यू tan theta टाकतो, म्हणजे x अपॉन b होईल मला 2 tan theta divided by 1 plus tan square theta, आणि y अपॉन a होईल 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. तुम्हाला माहिती आहे 2 tan theta divided by 1 plus tan square theta हा sin 2 theta चा फॉर्म्युला आहे, आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणून पुढची स्टेप अशी झाली एक्स डिवायडेड बाय बी इज इक्वल टू साइन 2 थिटा आणि वाय डिवायडेड बाय ए इज इक्वल टू कॉस 2 थिटा.
आता इथं साईन आणि कॉस आलेले आहेत. तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं इलिमिनेशन करता येईल. साईन आणि कॉस आलेत म्हणजे कोणत्या पद्धतीनं? यस, फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून दोन्ही बाजूचा मी स्क्वेअर करतो. सो पहिल्या इक्वेशनचा स्क्वेअर केला तर एक्स डिवायडेड बाय बीचा स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर टू थिटा, आणि दुसऱ्याचा केला तर वाय डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर टू थिटा. मी पहिलं जे इक्वेशन होतं त्याला इक्वेशन 1 म्हणतोय, दुसरं जे होतं त्याचं इक्वेशन 2 म्हणतोय. आता या दोन इक्वेशन्सची काय घेतो मी? ॲडिशन घेतली की काय होणार आहे? त्यांच्या एल एच एस ॲड कराव्या लागतील आणि त्यांच्या आर एच एस ॲड कराव्या लागतील. एल एच एस ॲड केल्या तर एक्स अपॉन बीचा स्क्वेअर असणार आहे, तो एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर लिहीन, प्लस वाय अपॉन एचा स्क्वेअर आहे, तो काय लिहीन मी? वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर टू थिटा प्लस कॉस स्क्वेअर टू थिटा, जो काय येणार आहे? 1 येणार आहे. मग हे असं झालं एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमधून थिटा हा इलिमिनेट झाला, म्हणजे इनडायरेक्टली आपण टी इलिमिनेट करून टाकलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन एक्स आणि वाय मधलं मिळालं, म्हणजे इम्प्लिसिट. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा अर्थ असा असतो दोन्ही बाजूचा डी डी एक्स घेणे. एल एच एसचा डी डी एक्स म्हणजेच डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ आर एच एस, म्हणजे डी डी एक्स ऑफ 1. देअरफॉर एल एच एसमध्ये ॲडिशन आहे, डी डी एक्स सिम्बॉल सेपरेट, डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 0. या ठिकाणी लक्षात राहिलं पाहिजे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर आपले कॉन्स्टंट आहेत, ते डेरिव्हेटिव्हच्या सिम्बॉलच्या बाहेर येतील. म्हणजेच पुढच्या स्टेपला आपण काय करणार आहे? 1 अपॉन बी स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता 1 अपॉन बी स्क्वेअर तसेच राहणार आहेत, इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1 अपॉन ए स्क्वेअर तसेच राहिले, इंटू वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2y डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ज्या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स आहेत त्या एल एच एसला ठेवतो आणि ज्यात नाहीत त्या आर एच एसला पाठवतो. म्हणजे पुढची स्टेप अशी होईल, 2y डिवायडेड बाय ए स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x डिवायडेड बाय बी स्क्वेअर. 2 कॅन्सल होतील आणि फायनली आपण डी वाय बाय डी एक्स काय लिहिता येईल? मायनस ए स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय बी स्क्वेअर वाय. पण आपल्याला जर तुम्हाला लक्षात राहिलं असेल तर या ठिकाणी शो दॅटमध्ये डी एक्स बाय डी वाय हवा आहे, नॉट डी वाय बाय डी एक्स. म्हणून मी आपला इनव्हर्सचा रूल वापरला. वी हॅव डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. आता यामध्ये डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू टाकतो, जी काय आहे आपली? मायनस ए स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय बी स्क्वेअर वाय, म्हणजे डी एक्स बाय डी वाय झाला 1 अपॉन मायनस ए स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय बी स्क्वेअर वाय, आणि भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, म्हणजे डी एक्स बाय डी वाय झाला मायनस बी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय ए स्क्वेअर एक्स. हे आपलं थर्ड एक्झाम्पल जे शो दॅट करायला दिलेलं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. तर तुम्ही तिन्ही एक्झाम्पल्स हे व्यवस्थित पाहिलेले आहेत. थँक्यू.